प्रकरण समोर आलंय नांदेडमध्ये। दोन्ही गँगचे 6 आरोपी जे आहेत त्यांना आता अटक करण्यात आली आहे। तर अनिल पंजाबी उर्फ सदा गँगचे 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर साई लाला गँगच्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सर्व 6 आरोपींना येत्या 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदा गँगचा अरिजित सिंग चव्हाण याला खून प्रकरणी 5 मुख्य आरोपीसह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर साई लाल गँगचे मोहम्मद अरबाज सय्यद आवेज यांच्यावर खून प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यात मयत अरिजितचा भाऊ प्रदीप चव्हाण आणि वडील गजानन चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। फरार आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, काय सांगाल, नेमकं काय जे आहे घडामोड घडली होती नेमकी आणि कोणाकोणाला यात अटक करण्यात आली आणि काय कारवाई करण्यात आली आहे? आपण पाहतो की परवा रात्री हा गँगवॉरचा प्रकार झाला होता आणि यामध्ये 3 जे गुंड आहेत, 2 वेगवेगळ्या गँगचे, त्या तिघांचा खून झाला होता। आणि या प्रकरणामध्ये पोलीस आता ऍक्शन मोडवरती आहेत। पोलिसांनी दोन्ही गटाच्या 6 आरोपींना अटक केलेली आहे। जो सदा गँगचे आहेत त्यांच्या गटातल्या 4 आरोपींना अटक केली आणि जो साई लाला गँग आहे त्यांच्या 2 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। या 6 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं पोलिसांकडनं आणि या 6 आरोपींना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। दुसरं म्हणजे अरिजित सिंग चव्हाण याच्या खून प्रकरणामध्ये त्याच्या आईने फिर्याद दिलेली आहे। त्यामध्ये 5 मुख्य आरोपी आहेत। त्यामध्ये साई गँगचा जो मुख्य गँग चालवणारा साई सिंग गहेरवार याच्यासोबत शाहरुख आहे, सोनू रावत म्हणून आहे आणि 2 जे मयत आहेत सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज या दोघांना आरोपी करण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडनं देखील फिर्याद घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये देखील 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, मोहम्मद अरबाज आणि आवेजचा। तर त्या प्रकरणामध्ये आवेशच्या वडिलांनी फिर्याद दिलेली आहे। त्याच्यामध्ये अरिजित सिंग जो मयत आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे, त्याच्या भावावरती गुन्हा दाखल आहे प्रदीप चव्हाण, त्याचे वडील गजानन चव्हाण यासोबत अन्य 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 10 आरोपींवरती सध्या गुन्हा दाखल आहे। त्यापैकी 6 आरोपी अटक आहेत। आणखीनही काही आरोपी याच्यामध्ये आहेत असा पोलिसांचा संशय आहे आणि त्यानुसार जे फरार आरोपी आहेत त्यांचा शोध सध्या सुरू आहे। सध्या या 6 आरोपींना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या पोलीस कोठडीमध्ये निश्चितच धन्यवाद मुजीब दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तिच्या जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। मात्र बारामतीबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर राहुरीत शिवसेना उभाठाकडून 3 जण इच्छुक आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। दरम्यान संजय राऊत स्वतःला उद्धव ठाकरेंच्या पेक्षा मोठे समजतात असं म्हणत नवनाथ बन यांनी जोरदार निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली। चर्चा होत असते। त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत। त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, याच्या सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली। त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत। त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील। अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। निर्णय त्यांनी घ्यायचा, काय करायचं। राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण 3 इच्छुक आहेत। राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात। राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून 3 महत्वाची लोक, जर समन्वय नाही असं कोणाचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे। पण आम्ही असं म्हणतोय, जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल। संजय राऊत स्वतःला उद्धवजी ठाकरेंपेक्षा मोठे आणि स्वतः प्रतिपक्ष प्रमुख म्हणून समजतात। त्यामुळे संजय राऊतांची इच्छा आहे की बारामतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा द्यावा। तर उद्धवजी ठाकरेंची इच्छा आहे की सुनेत्राताई पवार यांची बिनविरोध निवड झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुनेत्राताई पवार यांच्याशी उद्धवजी ठाकरे यांचा संवाद देखील झाला। परंतु संजय राऊत हे स्वतःला उद्धवजींपेक्षा मोठे समजत असल्यामुळे आणि त्यांची काँग्रेसला पाठिंबा द्यायची इच्छा असल्यामुळे पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय।